उद्यापासून इथे यायची काही गरज नाहीये. तू आता लगेच निघालीस तरी चालेल. म्हणजे नको येऊ. देशमुखांकडचं काम संपलंय तुझं आता. जा घरी. अरे रडायला काय झालं तुला? अगं तू उलट खुश व्हायला पाहिजेस. तुझं लग्न आहे ना आता, त्याआधी तुला तुझ्या घरी राहायला मिळेल. अगं जा ना आता. बघत का उभी आहे? जा जा. आणि हो अजून एक गोष्ट मंजू, आता खरं म्हणजे तू इथे सर्वंट क्वार्टर्स मध्ये नाही राहू शकत, कारण तू आमच्याकडे काम करत नाहीस ना. पण आम्ही काही एवढी दुष्ट लोक नाही आहोत. तू तुझं सामान 2-3 दिवसात घेऊन गेलीस तरी चालेल. आणि तुझे युनिफॉर्म स्वच्छ धू आणि सबमिट कर. तुझी आजची उरलेली कामं अंजू करेल. निघ तू. मॅडम एक विनंती होती. त्याच्या आधी मी एकदा जीजींना आणि अॅना बेबीला भेटू शकते प्लीज? मंजू तू काय स्वतःला आमच्या घरातली मेंबर समजतेस का? तर तू तशी मेंबर नाहीयेस, हे पक्क लक्षात ठेव. त्यामुळे अनाहिता आणि जीजींशी तुझा काहीही संबंध नाहीये. तू त्यांची एक नोकर होतीस, एक सर्वंट. तुझ्या जागी आता अंजू आली आहे, त्यामुळे तुझा विसरही पडेल आता त्यांना काहीच दिवसात. मला एकदा जीजींच्या पाया पडू दे आणि मी बेबीला तर लांबूनच बघेन. पण तू त्यांना भेटायच्या निमित्ताने अजून कोणाकोणाला भेटशील ते माहितीये मला. नाही मी वाटल्यास तुम्ही चला ना माझ्या सोबत. मॅडम ना काय कामच नाहीत ना दुसरी, या मोकळ्याच बसलेत तुझ्यासाठी. काय पण बोलती. आता निघतीस का? चल चल, लुक देऊ नको मला. जा 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 निघ. चल. हाय मॉम, मी तुमचाच विचार करत होते. वा, अगं मी पण तुझाच विचार करत होते, म्हणून लगेच फोन लावला तुला. एक मस्त बातमी द्यायची. कुठली बातमी? अगं आपल्याकडे ती मंजू होती ना कामाला, तिचं काय? आता ती काम सोडून गेली आत्ताच. तुम्ही तिला कामावरून काढून टाकलं? येस. घरातून गेली लग्नाआधी हे एकार्थी बरंच झालं नाही का? खरंच ग, आपल्या घरात कायम आनंदी वातावरण असतं. या मंजूमुळेच बिघडलं होतं मध्ये. पण मला एक सांग, तू काय करतेस? इकडे येतेस का? आपण मस्त केटरर कडे जाऊ आणि मेनू फिक्स करून टाकू. नेकी और पूछ पूछ. लगेच आले. बाय. ये. बाय मॉम. मम्मा मम्मा लवकर ये. मम्मा प्लीज लवकर ये. माय गॉड, काय झालं? पडलीस धडपडलीस का? चोर आलाय का? अगं कोणी आलं नाहीये, उलट एक चोर आयुष्यातून गेला कायमचा. काय? अगं ती मंजू, ती आता माझ्या आणि शौनकच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. मम्मा सो हॅपी. मला ना खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, इमानात बसायचंय. तुमच्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलायचंय, मोठ्या कंपनीत काम करायचंय. मी तुला मोठं करणार, तुला पॉलिश्ड इंग्लिश शिकवणार आणि जेव्हा तू जाशील ना सगळे तुला सलाम करतील. उद्यापासून ट्रेनिंग सुरू. I love you. I love you. I love you. मंजू, माझ्याशी लग्न करशील? तू उद्यापासून इथे यायची काही गरज नाहीये. तू आता लगेच निघालीस तरी चालेल. त्याच्या आधी मी एकदा जीजींना आणि अॅना बेबीला भेटू शकते
प्लीज. मंजू, तू काय स्वतःला आमच्या घरातली मेंबर समजतेस का? तर तू तशी मेंबर नाहीयेस, हे पक्क लक्षात ठेव. त्यामुळे अनाहिता आणि जिजींशी तुझा काहीही संबंध नाहीये. तू त्यांची एक नोकर होतीस, एक सर्वंट. अय मंजूताई, अगं पायऱ्या पुसायच्यात ना अजून, तू इथं काऊन बसून राहिली? आज जाय ना. मंजूताई, आज जाय ना. आज जायचे सगळेच मार्ग बंद झाले गजा. काय झालं? तू रडून काऊन राहिली? मला माफ कर, तू कुठं पण बस ना, कुठं पण बस. तुझं सगळं संपलं रे. मंजूताई, तू काय बोलून राहिली? मला काहीच नाही कळून राहिलं. गजा, माझं इथलं काम संपलंय. 7-8 वर्ष मी जे इथे काम करतो तिथे ते सगळं संपलंय. अंजू आली ना आता इथे. नाही म्हणजे हा दिवस येईल हे माहिती होतं, पण असं अचानक. त्याच्या मी इथे नोकर म्हणून काम करत असले ना तरी इथल्या माणसांबरोबर एक नातं जोडलं गेलं होतं रे. बेबी बरोबरचं नातं, जीजी बरोबरचं नातं, आणि सगळं संपलंय. मी आता इथली नोकर नाही. अगं मंजूताई, म्हणजे तू आता ह्या घरची नोकर नाही, याचा अर्थ काय कळून राहिला का तुले? बरोबर आहे तुझं. मी इथली नोकर नाही आता. मला इथे उभं राहायचं हक्क नाही. अगं तू या देशमुखांची कोणच राहिली नाहीस. त्याचे उपकार नको का त्याची बोलणी खायला नको. तू एखाद्या पक्षावानी कुठं बी उडून जायला मोकळी झालीस. तुला हवं ते करू शकतेस. तू दुःखी काऊन होऊन राहिले? तू तर आनंदी व्हायला पाहिजे. तुझ्यात आणि त्या देशमुखात आता काहीच फरक उरला नाही. ते बी एक माणूस आहे आणि तू बी एक माणूस आहे. येऊन राहिलं का लक्षात? अरे ते काय सकाळी सकाळी काय आज पकडा पकडी? हा, आणि काय रे लय खुश दिसतोय आज तू. नाही नाही तसं नाही, तू खुश असला म्हणजे बाकीच्यांची टेन्शन वाढतात म्हणून विचारलं. टेन्शन? अरे टेन्शन गेलं ना आपल्या घरातनं कायमच. तुला कळलं नाही होय? म्हणजे विटल्या ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. कसली ब्रेकिंग न्यूज? हा, अरे मंजू आहे ना, मंजू तुझ्या बायकोची बेस्ट फ्रेंड, तिला मालती मॅडमने कायमचं घरी पाठवलं. अरे असं कसं अचानक पाठवलं तिला घरी? अरे येणारच होतं एक ना एक दिवस. पण मला सांगते सुमन कुठे? हा नाही, मला तिला आत्ताच्या आत्ता सांगायचं. तिचा पडलेला चेहरा पाहायचा आहे. घे घे. गुड्डी, मंजू कुठे? मंजू दीदी बोल ना पटपट. अंदर है, अभी आई और आते ही रूम में चली गई. क्या हुआ है? चल चल तू पण आज चल. दीदी ये क्या? मंजू, तो साला पंख्या मला बोलला तर मला विश्वास नाही बसला त्याच्यावर. पण तुला हे असं बॅग भरताना बघून मला त्रास होतोय ग. तू नको ना जाऊ. मी बोलतो देशमुखांशी. आम्ही बोलतो दोघं देशमुखांशी. तुम्ही असे चेहरे पाडून नका रे बसू, मग मला निघवणार नाहीत ना. खरं सांगू, तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल मला. आता मी सुमेसोबत रात्र रात्र बसून गप्पा नाही मारू शकणार. गुड डे. तुझ्या हातचं गरमागरम जेवायला नाही मिळणार मला. तुझ्यासोबत पेपर मधल्या बातम्यांवर चर्चा नाही करता येणार. गजाच्या जोक्सवर पोट भरून हसता येणार नाही. माई काकांचे 2 अनुभवाचे शब्द कानावर पडणार नाही.
पण खरं सांगू, गजा बोलला ना ते अगदी खरंय. मी आता सगळ्या बंधनातून मोकळी झाले. आता मी देशमुखांकडची नोकर नाहीये. माझा पगार कापला जाईल या भीतीखाली नाही राहावं लागणार मला. मालती मॅडमचा ओरडा, देशमुख साहेबांनी केलेला अपमान मी आतापर्यंत सहन करत होते, कारण मी त्यांची नोकर होते, त्यांच्याकडे काम करत होते. पण आता नाही. आता मी कोणाची नोकर नाही आणि कुणीही माझ्यावर बॉस नाही. हे सगळं इतकं छान आहे हे कळलंच नव्हतं मला. दीदी आप ऐसी बातें मत करो ना, हमको रोना आ रहा है. कुठे अगं, तू नको वाईट वाटून घेऊस. आणि मलाही कुणाही बद्दल मनात काहीच वाईट घेऊन जायचं नाहीये. मनात काही वाईट गोष्टी असल्या ना की आपल्याला वर्तमान काळात नाही जगताय. पण माझे तसंच झालं होतं बघ ना. मला शिकायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय असं नुसतं बोलत होते, पण ते करायची वेळच येत नव्हती. ही वेळ अशी अचानक येईल असं वाटलं नव्हतं, पण जो फ्युचर टेन्स खूप लांबचा वाटत होता तो अचानकच प्रेझेंट टेन्स झाला बघ. मंजू दीदी तुम हंस रही हो. पण तुझ्यावर अन्याय होतोय मंजू. देशमुखांनी हे बरं नाही केलं. माझं काही वाईट होत नाहीये. आपलं भवितव्य आपणच घडवत असतो, हो की नाही? मग माझं भविष्य जे मला आतापर्यंत या नोकरीमुळे घडवता येत नव्हतं, ते घडवण्याची संधी मिळाली आहे ना मला. पर दीदी तुम अपने घर जाओगी तो अपनी मर्जी से रह पाओगी, आजादी से नहीं ना. आता मला याची काळजी नाही करायची. आत्ता तरी मला माझं मोकळं असणं अनुभवायचंय. सगळी बंधनं झुगारून देऊन जगायचंय. पण मंजू, तू निघून गेल्यावर आमचं काय होणार? काय मंजू गेली का आमची सोडून? अगं एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय त्याच्यामध्ये? लवकरात लवकर ती कधीतरी जाणारच होती. इंटरेस्टिंग. कहाणी में नया ट्विस्ट. म्हणजे विशेष असं काही नाही. मंजू इतकी वर्ष होती ना आपल्याकडे, अनायता मिस करेल ना तिला. सवय झाली होती तिला तिची. तिला सांगावं लागेल ना की आता तिची मंजूताई परत कधीच येणार नाहीये. म्हणजे मंजूताई कधीच नाही येणार आता माझ्याशी खेळायला? अगं नाही येणार आहे ती आता, पण आम्ही आहोत ना सगळे तुझ्याशी खेळायला. पण मंजूताईने मला प्रॉमिस केलं होतं की ती मला कधीच सोडून जाणार नाही. करेक्ट. मंजूताईने प्रॉमिस केलं होतं ना, बघ मोडलं तिने तुझं प्रॉमिस. वाईट आहे मंजूताई, नको आपल्याला ती. नाही ना, चल मी खेळतो तुझ्याबरोबर. नाही, मला कोणाशीच बोलायचं नाहीये. तुम्ही सगळेजण वाईट आहात. मला फक्त मंजूताई पाहिजे. अगं अना, बघितलं ना मग मंजूला काढण्याचा काय परिणाम झाला ते? या मंजूने काय काय शिकवून ठेवलं ना माझ्या मुलीला काय माहिती. तर मलाच बघावं लागणार आहे तिच्याकडे. आना, आना. मॉम तू इथेस आणि मी तुला सगळीकडे शोधतोय. तू काय? मंजू बद्दलच बोलायचंय ना तुला? मंजूनीच सांगितलं असेल. पण एक मिनिट, माझ्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालण्याच्या आधी फॅक्ट काय आहे ती लक्षात घे. हे बघ, मी तिला अजिबात जा म्हणून सांगितलेलं नाहीये. मंजू आपणहून नोकरी सोडून निघून गेलीये. आणि हे बघ, आता मंजूचंही लग्न 10 दिवसांवर आलंय. तिलाही त्याची तयारी आहे. पण मॉम आमचा अभ्यास आता झाला की अभ्यास करून. चांगलं मराठी बोलायला लागलीये ती. का आता ग्रॅज्युएट व्हायचंय तिला? तुझ्या लग्नाची तयारी सोडून, त्या देवयानीला भेटायचं सोडून तिच्याबरोबर अभ्यास करत बसतोस. अरे या सगळ्या अभ्यासाचा उपयोग आहे का काही? व्यर्थ आहे हे सगळं. आता एकच बॅग घेऊन जाते ग, मग उरलेलं सामान न्यायला उद्या मोठ्या बॅगा घेऊन ये. चल निघते. काय ग, काय झालं? पराया कर दिया दीदी तुमने. तुम नहीं रहोगी तो कैसे होगा दीदी? तुम्हारा सपना तो टूट गया ना दीदी. अब तुम्हारा क्या होगा? क्या करोगी तुम? गुड्डे, इतकी कमकुवत नाहीये मी.
आणि जशी आपली स्वप्न दुसऱ्याला पाहता येत नाही ना, तशी दुसऱ्यामुळे आपली स्वप्न तुटतही नाही. आणि शिक्षण हेच माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. ते पूर्ण झालं ना की माझी सगळी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी होती. पर शौनक साहब, अगं मी म्हटलं ना, शिक्षण माझ्यासाठी तेच जास्त महत्वाचं आहे. चल जाते आता. ये ते बोलना ना दीदी, आती हो बोला तो मन को शांति मिलेगी. अगं मी भेटायला येईनच ना तुम्हा सगळ्यांना. हा फक्त देशमुखांची नोकर म्हणून त्यांच्या चाकरीत राबायला नाही येणार. काय ग, काय झालं? दीदी वो विट्ठल ने किसी को बताने को मना किया था, पर अब तुम जा रही हो, तुम्हें झूठ कहा तो हमको पाप लगेगा. वो हमारे दीदी, आजकल हमको खट्टा खाने का बहुत मन करता है. मग त्यात न सा घुटी म्हणजे मला पार्टी हवी. हा देंगे ना पार्टी, पर तुम्हें जल्दी वापस आना होगा. अगं येईनच की मी. जाता जाता इतकी छान आनंदाची बातमी दिलीस ना तू. पण गुड्डी, तुला मुलगा किंवा मुलगी कुणीही होऊ दे, मला एक प्रॉमिस कर. तू तुझ्या बाळाला शिकवणार, भरपूर शिकवणार. शिक्षण असलं ना की असं कुणाकडे लाचार म्हणून त्यांची चाकरी नाही करावी लागत. शिक्षण असेल तर अर्धी लढाई आपण तिथंच जिंकतो. चल जा, येते मी. अरे शौनक, बरं झालं इथेच भेटलास. एक महत्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे तुझ्याशी. अजून तुझं राहिलायचं का काय करायचं? अरे असं काय म्हणतोस? अरे तुमच्या लग्नाचा मेन्यू ठरवायचा आहे ना. नाही म्हणजे तसे काही पदार्थ आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत, पण तुलाही सांगायला पाहिजे ना. नाही म्हणजे असं नको व्हायला की आम्ही सगळंच तुला न विचारता न सांगता केलं. ते तुम्ही सगळं केलंच आहे की मला कळू न देता. हे बघ, तर मला असं वाटतंय की दुपारच्या जेवणाला आपण अगदी टिपिकल आपला मेनू ठेवूया आणि असं पंगत वगैरे. आणि संध्याकाळच्या रिसेप्शनला तुम्हाला हवं ते एक इंटरनॅशनल कुझिन. कसं वाटतंय? मला काय वाटतंय आणि काय फरक पडतो? आणि मला या गोष्टीवरती अजिबात कोणाशी बोलायचं नाहीये. प्लीज प्लीज लिव्ह मी ऑन. अरे ओ वाव, बरं झालं शौनक भेटला इथेच. मग काय ठरलं मेन्यूचं? शौनक सांग ना, काय हवंय तुला? सिरियसली सांगू मला काय हवंय ते? अर्थात लग्न आपल्या दोघांचंही आहे. बाकी तू तसंही काही ठरवलं नाहीयेस, बट ऍटलीस्ट मेन्यू तर डिसाइड करू शकतोस. पण खरं सांगायचं तर आमचं तेही डिसाइड करून झालंय, बट स्टील आय एम रेडी टू मेक चेंजेस. ठीक आहे, मला भाकरी आणि रस्सा भाजी हवी मेनू म्हणून चालेल? व्हाय नॉट? तुला आवडतंय ना, झालं तर मग. व्हॉट हॅपन? शॉक्ड? मी असं म्हणाले म्हणून तू विसरलास? मी तुझ्यासाठी काही करू शकते शौनक. सो रस्सा भाजी तर रस्सा भाजी. दॅट्स गुड. चल आता मी मस्त चेंज करून येते, मग आपण केटरर कडे जाऊन येऊ. शौनक, आता तुझ्या लग्नात तुझ्या आवडीचा मेनू. हॅपी? आता मला नाही वाटत कुठली अडचण येईल. चल.
मंजू ही काय करते इकडे? काय ग झालंय ना आता तुझं काम? मग का आलीस परत? तिच्याकडे असेलच ना एखादं स्मार्ट उत्तर. कशाला आलीस तू इथे? माझा युनिफॉर्म परत करायला आले. तुम्हीच दिला होतात ना हा मॅडम. कोणाचीच कुठलीच गोष्ट माझ्याजवळ ठेवत. ठीक आहे, इथे ठेव आणि निघ तू. मंजू, तुझा अभ्यास कायम तुझ्या सोबत राहील ना, मी सोबत नसलो तरी? आय मीन तू इथे नसलीस तरी? हो, माझा अभ्यास माझ्यासोबत नेहमी राहील. तो मी कधीच विसरणार नाही शौनक. काय म्हणालीस? तुझी हिंमतच कशी झाली शौनकला नावाने हाक मारायची? लक्षात ठेव, तू या घरची कोणीच नाहीये. आता या घरची मी कोणीच नाही. त्यामुळे मी कोणालाही कुठल्याही नावाने हाक मारू शकते. हो ना मालती मॅडम? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.